तर शरद पवारांनी पराभव आणि जनतेचा कौल स्वीकारला पाहिजे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। त्याबरोबरच त्यांनी कार्यकर्त्यांऐवजी जनतेचं ऐकावं असाही सल्ला दिला आहे। शरद पवार साहेब हे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत। त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की त्यांनी झालेला पराभव स्वीकारला पाहिजे, जनतेचं जे मत आहे ते स्वीकारलं पाहिजे। विनाकारण लोकशाहीवरनं लोकांचा विश्वास उठेल, लोकशाही प्रक्रियेवरनं लोकांचा विश्वास उठेल अशा प्रकारची कारवाई किमान शरद पवार साहेबांनी तरी करू नये अशी आमची अपेक्षा आहे। कारण 50 वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले ते नेते आहेत। अशा नेत्यांनी अशा परिस्थितीमध्ये संयमाने वागायचं असतं आणि पराभव स्वीकारायचा असतो। मला विश्वास आहे की निश्चितपणे काही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दबावाखाली कदाचित ते असं वागत असतील, पण मनातनं त्यांना देखील माहिती आहे की जी काही कारण असतील पराभव झालेला आहे।